हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जान्हवीच्या बोलण्यावर कार्तिक मिशाच्या मागोमाग खोलीत आला आणि बसला. तिघेही रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसले. मग कार्तिक आपल्या खोलीत निघून गेला. जान्हवी आणि मिशाही झोपायला गेल्या. बोलता बोलताच मिशा झोपली होती. जान्हवीने आशाजी आणि मिशाला मिठी मारली. तिघीही भावूक झाल्या. कार्तिकने आशाजींच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतला आणि दोघांनीही त्यांना व मिशाला बाय करून निघून गेले. दुसऱ्या दिवशी राजवीर आजही खूप लवकर ऑफिसमध्ये आला. वॉचमनशिवाय अजून कोणीही ऑफिसमध्ये आले नव्हते. रात्रभर नीट झोप न लागल्यामुळे तो पहाटेच ऑफिसमध्ये पोहोचला होता. जान्हवी दिसत नसल्याने तो मनाने फार बेचैन झाला होता. आपल्या केबिनमध्ये जाऊन तो लॅपटॉपवर काहीतरी काम करू लागला. पण त्याचे लक्ष सतत घड्याळावरच होते. कधी हातातील घड्याळ तर कधी भिंतीवरील 8ही वाजले नव्हते आणि ऑफिस स्टाफची टायमिंग 9ची होती. 9 वाजताच राजवीरची नजर आपल्या केबिनमधील CCTV फुटेजवर गेली. संपूर्ण स्टाफ येताना दिसत होता, पण जान्हवी मात्र कुठेच दिसत नव्हती. खूप वेळ वाट पाहूनही ती न दिसल्यामुळे त्याचा संयम सुटला. बस, आता पुरे झालं, असं म्हणत त्याने रागाने खुर्ची मागे ढकलली आणि उभा राहिला. त्याने मिस्टर मेहतांना फोन करून केबिनमध्ये बोलावलं. मिस्टर मेहता येताच राजवीर कठोर आवाजात म्हणाला, मिस जान्हवीला फोन करा आणि सांगा की ताबडतोब ऑफिसमध्ये यावं. जर ती आली नाही तर तिचं टर्मिनेशन लेटर घरी पाठवा. पुढे तिला ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही. राजवीरचा राग मिस्टर मेहतांना स्पष्ट जाणवत होता. जी सर, असं म्हणत तो घाईने बाहेर गेले. दरम्यान जान्हवी आणि कार्तिक स्टेशनवर पोहोचले. इकडे बसूया, ट्रेन यायला अजून थोडा वेळ आहे, कार्तिकने समोरच्या रिकाम्या बेंचकडे इशारा करत म्हटलं. काही वेळातच ट्रेन आली आणि दोघे आपल्या जागेवर जाऊन बसले. घरातून निघाल्यापासूनच जान्हवी खूप शांत आणि उदास होती. कार्तिक काही विचारत होता तर ती फक्त किंवा नाही एवढंच उत्तर देत पुन्हा शांत होत होती. तो किती वेळ बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण तिचा मूड काही सुधारत नव्हता. जान्हवी खिडकीजवळ बसली होती आणि बाहेर पाहतच राहिली. तिचा मूड ठीक करण्यासाठी कार्तिकने पुन्हा संवाद सुरू केला. काय मग, काम कसं चाललंय, कार्तिकने विचारलं. आणि त्यानंतर ठीक आहे एवढंच म्हणत जान्हवी पुन्हा गप्प झाली. हवं असेल तर मी पुण्यात तुझ्यासाठी नोकरी पाहू का? त्यानंतर चांगल्या पॅकेजची मिळाली तर तू ट्रान्सफर घेशील का? कार्तिकने पुन्हा प्रयत्न केला. आत्ता नाही. त्यानंतर आता तर मी इथल्या कामावरच लक्ष केंद्रित करायला पाहते. थोडा अनुभव हवा आहे, अजून खूप काही शिकायचं आहे, जान्हवी म्हणाली. मी तर विचार करत होतो दोघं एकाच शहरात असू तर भेटणं सोपं होईल. दोघंही घरापासून दूर, एकमेकांचा आधार तरी मिळेल, कार्तिक म्हणाला. बरोबर आहे, पण आत्ता तरी माझी जॉब चांगली आहे, नंबर 1 कंपनी आहे. जान्हवीने हात हलवत बाकीचं वाक्य सोपं केलं. आणि त्यानंतर मी पण माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतोय. एकदा क्लिअर झालं की पक्की नोकरी आणि सरकारी घरही मिळेल, मग काहीच टेन्शन नाही, कार्तिक म्हणाला. छान, मग तू इथे सेटल होशील, जान्हवी उत्साहाने म्हणाली. हो, आणि मग लग्न. आई बाबा तर कित्येक दिवसांपासून सांगत आहेत. कार्तिक मुद्द्यावर आला. हो ना, मिशानंतर आता तुझी पाळी, जान्हवी पुन्हा आनंदाने म्हणाली. हो, तसं काही, फक्त मुलगी होकार देईल की, कार्तिक हसत म्हणाला. मुलगी म्हणजे तुला आवडतं कोणीतरी, जान्हवी उत्सुकतेने विचारते. नाही, अशी काही गोष्ट नाही,
आई बाबाचं बघतील, कार्तिक म्हणाला. कार्तिक लगेच सफाई देतो. ओहो, तू काही काळजी करू नकोस. तुला कोणतीही मुलगी नाही म्हणणार नाही. दिसायला छान आहेस, स्वभावानेही खूप चांगला आहेस, नोकरी लागेलच आणि तीही शहरात. मग स्वतःचं घर होईल. एका मुलीला काय लागतं? तू परफेक्ट आहेस. सो डोंट वरी. जान्हवी आत्मविश्वासाने कार्तिकच्या पाठीवर हलकेच हात मारत त्याचं कौतुक करत म्हणाली. तू म्हणतेस तर मान्य करतो, पण तुझं काय? तुला लग्नाबद्दल काय वाटतं? जान्हवीच्या शब्दांनी कार्तिक खुश झाला होता. तो मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने तिला विचारतो. लग्न? अजून काही विचार केला नाही. जान्हवी थोडं विचारात पडत म्हणाली. पण कधीतरी तर विचार करशील ना? मग आता का नाही? त्यानंतर कार्तिक पुन्हा विचारतो. हो, पण आत्ताच नाही. मला आधी सेटल व्हायचं आहे. आई आणि रोहितसाठी खूप काही करायचं आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला मी लग्नाचा विचार करू शकत नाही. जान्हवी स्पष्टपणे सांगते. हे ऐकून कार्तिकचा चेहरा उतरला. अगं, याचा आणि लग्नाचा काय संबंध? लग्नानंतरही तू ताईजी आणि रोहितची काळजी घेऊ शकतेस. कोण म्हणतं की लग्नानंतर करता येत नाही? उलट जो तुझा नवरा असेल तोही त्यांच्यासाठी उभाच राहील. दोघांनी मिळून केलं तर सगळं अधिक सोपं होईल. कार्तिक हार न मानता तिला समजावत होता. हो, तुझं बरोबर आहे. पण मला आधी स्वतःसाठी काही करायचं आहे. त्यामुळे आत्ता लग्न नाही. जान्हवी पुन्हा त्याच्या आशेला धक्का देते. कार्तिक तिचा नकार देणं बघून त्रासला होता, पण तरीही त्याने हार मानली नव्हती. मला वाटतं लग्न कधीच ओझं नसतं. जोडीदार चांगला असला, पुढे न्यायला मदत करणारा असला तर आयुष्य सोपं होतं. माझं तर हेच मत आहे. कार्तिक शांतपणे म्हणाला. हो कार्तिक, तुझं खरं आहे. पण लग्नानंतर खूप जबाबदाऱ्या येतात आणि मी त्यासाठी अजून तयार नाही. जान्हवी जरा नाराजीने म्हणाली. ठीक आहे, तुझी मर्जी. पण चांगला मुलगा मिळाला तर लग्न कर. एवढं विचार करू नकोस. थोडा वेळ थांबूनही चालेल. कार्तिक शेवटी मान टाकत म्हणतो. हो, करीन. चांगला मुलगा मिळाला तर नक्की करीन. पण तू पण आईसारखंच बोलायला लागला आहेस आजकाल. जान्हवी हात जोडत खोडकरपणे म्हणते. अरे मग उत्तमच. तुला ताईजींची आठवणही येणार नाही. कार्तिकही तिच्या मजेत सहभागी होतो. दोघेही हसतात. बरं, आधी तू लग्न कर, मग मी करेन, जान्हवी डोळे फिरवत म्हणते. हे ऐकून कार्तिक पूर्णपणे निराश झाला. त्याचं लग्न तिच्यापूर्वी होईल हा तर प्रश्नच नव्हता, कारण तो तर तिच्याशीच लग्नाचं स्वप्न बघत होता. जान्हवी खिडकीबाहेर पाहू लागली. बाहेर छान वारा होता. वाऱ्यामुळे तिचे लहान केस वारंवार तिच्या चेहऱ्यावर येत होते आणि ती त्यांना हलकेच कानामागे सारत होती. कार्तिक तिला प्रेमाने पाहत होता. फक्त एकदा तू होकार दे, मी तुझ्या सगळ्या चिंता दूर करेन. जान्हवी, तुला खूप खुश ठेवीन आणि आई रोहितची काळजीही घेईन. तो मनातच स्वतःशी बोलत होता. कधी कधी वाटतं की तुला सांगावं, किती आवडतेस तू मला, पण नाही, आधी मी सेटल होतो, मग सगळं नीट बोलेन. तो मनातच भविष्यातील स्वप्न रंगवत होता. छान वारा असल्यामुळे जान्हवीला झोप येऊ लागली. ती सीटला टेकून झोपली. कार्तिकने तिचं डोकं हलकेच आपल्या खांद्यावर घेतलं आणि तिचा हात आपल्या हातात घेतला. तिच्या चेहऱ्यावर येणारे केस तो शांतपणे कानामागे करत होता. दोघांकडे पाहणाऱ्या ते एक सुंदर कपलच वाटत असतं. कार्तिकच्या नजरेतून त्याचं प्रेम स्पष्ट दिसत होतं.
दरम्यान मिस्टर मेहतांची बराच वेळ वाट बघूनही ते न आल्यामुळे राजवीर वैतागला होता. शेवटी त्याने मिस्टर मेहतांना फोन करून आपल्या केबिनमध्ये बोलवून घेतलं. काय झालं मिस्टर मेहता? मिस जान्हवीने काही रिप्लाय केला का? राजवीरने विचारलं. आणि त्यानंतर, सर, मिस जान्हवीचा फोन बंद येत आहे आणि जसं आपण सांगितलं होतं तसं मी त्यांना टर्मिनेशन लेटर पाठवलं आहे. त्यात स्पष्ट लिहिलं आहे की उद्यापासून त्यांना ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही. मिस्टर मेहतांनी सगळं स्पष्टपणे सांगितलं. काय? एकदा तरी मला येऊन सांगितलं असतं तर बरं ठीकच आहे. त्यांचा नंबर आणून द्या. राजवीर थोडा धक्का बसल्यासारखा म्हणाला. सर, आपण राहू द्या. मी अजून एकदा प्रयत्न करून पाहतो, मिस्टर मेहता म्हणाले. जितकं सांगितलं आहे तितकंच करा, राजवीर रागाने म्हणाला. त्यानंतर मिस्टर मेहतांना अजूनही समजत नव्हतं की एका साध्या कर्मचाऱ्यासाठी राजवीर एवढा वेळ का वाया घालत होता. तो साधारणपणे असं करत नसे. मिस्टर मेहता नंबर आणून देतात. राजवीर 2-3 वेळा कॉल करण्याचा प्रयत्न करतो, पण फोन बंद येत होता. काय यार, कुठे असेल ही मुलगी? कालपासून फोन उचलत नाहीये, घरीही नव्हती आणि आज फोन बंद? ठीक आहे, असेल ना, काही झालं तर नाही ना? राजवीर चिंतेने डोकं पकडून बसला होता. त्याला जान्हवीची काळजी वाटत होती. काय काय विचार करतोयस राजवीर? ठीकच असेल ती, जरा जास्त विचार करत आहेस तू. नको इतकं विचार करू. आपल्या कामावर लक्ष दे, तो स्वतःलाच समजावत होता. मिस्टर मेहतांनीही ना एकदा येऊन सांगितलं असतं तर. मी तर रागात बोललो, पण त्यांनी खरंच. आता राजवीरला खूप वाईट वाटत होतं. तो स्वतःच लक्ष कामावर लावण्याचा प्रयत्न करू लागला. दरम्यान शहर आलं होतं. ट्रेन थांबताच जान्हवीची झोप उघडली. उठल्यावर तिला दिसलं की ती कार्तिकच्या खांद्यावर डोकं ठेवत झोपली होती आणि तिचा हातही कार्तिकच्या हातात होता. ओ सॉरी, जान्हवी पटकन डोकं बाजूला करत म्हणाली. तिने घाईघाईने आपला हातही कार्तिकच्या हातातून काढला. मला कळलंच नाही केव्हा झोप लागली. इट्स ओके, रिलॅक्स. ही काही मोठी गोष्ट नाही. आपण अनोळखी थोडेच आहोत, कार्तिक शांतपणे म्हणाला. जान्हवी कार्तिकच्या बोलण्यावर हलकं स्मित करत मान हलवते. तिचा मूड आधीपेक्षा खूपच ठीक झाला होता. झोपही पूर्ण झाली होती, त्यामुळे ती रिलॅक्स वाटत होती. कार्तिक तिला तिच्या घरी सोडायला येतो. चहा घेणार? जान्हवी विचारते. हो घेईन, कार्तिक उत्तर देतो. दोघे चहा घेत घेत गप्पा मारत बसतात. तू अजूनही विचार कर, पुण्यात शिफ्ट होण्याबद्दल. तिथे नवीन कंपनी सुरू झाली आहे आणि ते नवीन कर्मचारी घेत आहेत. तू इच्छित असशील तर अर्ज कर. तू इतकी टॅलेंटेड आणि हुशार आहेस की तुला चांगल्या पदावर नोकरी मिळेल. राहण्यासाठी घराची सोय मी करून देईन. कार्तिक पुन्हा एकदा तिला सुचवतो. हो बघेन विचार करून, जान्हवी त्याचं मन न दुखवण्यासाठी म्हणते. प्रत्यक्षात तिला अजून शिफ्ट होण्याचा काहीही विचार नव्हता. थोड्या वेळाने कार्तिक निघून जातो. जान्हवी त्याला खालीपर्यंत सोडते आणि वर येऊन आपलं सामान आवरू लागते. तेवढ्यात डोरबेल वाजते. जान्हवी दरवाजा उघडते. हा जी, ती समोर उभ्या माणसाला विचारते. मॅडम, जान्हवीजी यांच्या नावावर हा लेटर आलाय, तो माणूस म्हणतो. हो मीच आहे, जान्हवी उत्तर देते. ती साईन करून लेटर घेते आणि आत येते. कोणाने पाठवलं असेल. ती खांदे उडवत लेटर उघडते. लेटर वाचताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. जणू पुन्हा ती त्याच जागी उभी आहे असं तिला जाणवतं.
तिला त्या रात्रीची आठवण होते, ज्या रात्री ती तनूसोबत क्लबमध्ये कामाला गेली होती. तीच तीच भयानक रात्र जिने तिचं आयुष्य बदलून टाकलं. आणि त्यानंतर खूपच खराब रात्र होती. नको नको, पुन्हा नाही, एवढं बोलताच जान्हवी सोफ्यावर बसून गेली. तितक्यात तिला कार्तिकचे ते शब्द आठवले. पुण्यातच तिच्यासाठी काम शोधून देण्याची त्याची तयारी असते. हो, हेच बरोबर आहे, कार्तिक नक्की मदत करेल असं मनात येताच जान्हवी पटकन उठली. तिनं फोन शोधला, पण फोन बंद होता. 2 दिवसांपासून चार्ज केला नव्हता, म्हणूनच बंद पडला होता. फोन चार्जला लावून ती वॉशरूममध्ये गेली. चेहऱ्यावर थंड पाणी मारलं, टॉवेलने पुसलं आणि मग शांतपणे आपल्या रूमच्या बाल्कनीत उभी राहिली. थंडगार हवा वाहत होती, जी तिच्या मनाला थोडी शांतता देत होती. बराच वेळ तेवढंच उभी राहिल्यानंतर तिचं मन थोडं सुसह्य झालं. रूममध्ये येऊन तिनं फोन चार्जवरून काढला आणि कार्तिकला कॉल केला. हॅलो जान. फोन लागताच कार्तिकने नेहमीप्रमाणे प्रेमाने म्हटलं. हो. जान्हवी रडतच बोलू लागली. तिला रडताना ऐकून कार्तिक पूर्णपणे चिंतेने पडला. काय झालं जानू, रडतेस का? बरं ऐक, एक काम कर, ताईजींना फोन कर किंवा मिशाला सांग, ती तुला ताईजींशी जोडून देईल. हो, हे बरोबर राहील. तो मनातल्या मनात तिला घराची ओढ लागली असावी असं समजत होता. पण जान्हवी तिकडून सतत रडतच होती. तिची अशी अवस्था पाहून कार्तिकही घाबरून गेला. जानू, असं रडायचं नसतं. ठीक आहे, उद्या मी स्वतः तुझ्याकडे येतो. आता तरी रडणं थांबव. आणि त्यानंतर कार्तिक मला जॉबमधून काढून टाकले. अखेर जान्हवीने सगळं सांगितलं. काय? पण का? कार्तिक धक्काच खाऊन म्हणाला. आणि त्यानंतर कदाचित मी 2 सुट्ट्या घेतल्या म्हणून, कळत नाही नेमकं कशासाठी, ती रडत रडत म्हणाली. ही कसली कारण झाली? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो सगळं. आणि मी आधीच सांगितलं होतं, इथे तुला याहून चांगली नोकरी मिळेल, तू हार मानू नकोस, असं म्हणत कार्तिक तिला शांत करत होता. थँक्स. एवढंच बोलून जान्हवीने फोन कट केला आणि स्वयंपाक करायला लागली. कार्तिक मात्र आतून पूर्णपणे खुश झाला होता. थँक्यू भगवान, माझी समस्या तर सुटलीच. आता जान्हवी इथे राहिली की मी तिला सहज भेटू शकेन. कदाचित तिच्या मनातही माझ्याबद्दल भावना निर्माण होतील आणि लग्नानंतरही काही अडचण येणार नाही. ती इकडेच नोकरीसुद्धा करू शकते. थँक्यू भगवान. तो मनातून खूप उत्साहित होता. त्याला फक्त एवढंच हवं होतं, जान्हवी लवकरात लवकर पुण्यात शिफ्ट व्हावी. दरम्यान मिस्टर मेहता राजवीरच्या केबिनमध्ये आले. सर, आपल्या नवीन सेक्रेटरीसाठी पुन्हा इंटरव्ह्यू ठेवू का? किंवा मिस एना, जिचं सिलेक्शन मिस जान्हवीसोबतच झालं होतं आणि जी सध्या मला असिस्ट करते, तिला आपणाकडे ट्रान्स्फर करू? नको, त्याची गरज नाही. मिस जान्हवीचा काही पत्ता लागला का? राजवीरने अतिशय निराश आवाजात विचारलं. नाही सर, आमच्याकडून लेटर पाठवले, कुरिअरही त्यांच्या घरी पोहोचलं आहे, मिस्टर मेहतांनी उत्तर दिलं. त्यांनी लेटर रिसीव केलं का? राजवीरने लॅपटॉपवर काम करत करत विचारलं. जी सर, सिस्टीमवर डिलिव्हर्ड दाखवते, म्हणजे त्यांना मिळालंच असेल. हे ऐकताच राजवीरने त्वरित काम थांबवलं आणि घाईघाईने विचारलं. म्हणजे त्यांनी लेटर घेतलं? जी सर, मेहतांनी खात्रीने उत्तर दिलं. ठीक आहे, आपण जाऊ शकता. राजवीर विचारात पडत म्हणाला. तो मनात म्हणत होता, मी काल तिच्या घरी गेलो तेव्हा कुणी दार उघडलंच नाही, पण आज कुरिअर घेण्यासाठी दार उघडलं, म्हणजे काल
जान्हवीनं जाणीवपूर्वक दार उघडलं नव्हतं. का? हीच विचारांची साखळी त्याला अजूनच गोंधळात टाकत होती. त्याने लगेच फोन उचलला आणि जान्हवीचा नंबर डायल केला. रिंग तरी जाते, तो स्वतःशीच पुटपुटला. 2-3 रिंग झाल्यानंतर जान्हवीने फोनकडे पाहिलं तर अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. हा कोणाचा नंबर आहे? यावेळी कोण फोन करत असेल? जान्हवी मनातच विचार करत होती. तोपर्यंत फोन कट झाला असं पुटपुटत जान्हवीनं फोन बाजूला ठेवला आणि परत आपल्या कामात गुंतली. उचलतच नाही. जान्हवीने फोन न उचलल्यामुळे राजवीरने थोडं आश्चर्याने स्क्रीनकडे पाहत सांगितलं. त्याच्यासाठी ही फार दुर्मिळ गोष्ट होती. तो साधारणपणे खूप कमी लोकांना फोन करायचा आणि ज्यांना करायचा ते पहिल्याच रिंगला फोन उचलायचे. राजवीरने पुन्हा कॉल केला. उचला ना मिस जान्हवी प्लीज. जान्हवी उठून फोनकडे पाहते. पुन्हा? कोण आहे हा? यावेळी जान्हवी फोन उचलते. हॅलो, कोण बोलतंय? पहिल्यांदा जान्हवीच्या बोलण्याचा अंदाज ऐकून राजवीरला खूप विचित्र वाटतं. असं कोण बोलतं? त्याच्या मनात येतं, पण तरीही तो कठोर आवाजात म्हणतो, राजवीर, मी राजवीर बोलतोय. कोण राजवीर? मी कुठल्या राजवीरला ओळखत नाही. भाऊसाहेब, तुम्ही चुकीचा नंबर लावला आहे. त्यानंतर जान्हवी अत्यंत बेफिकीर आणि दुर्लक्षाने उत्तर देते. जान्हवीच्या तोंडून असे शब्द ऐकून राजवीरचा संताप उफाळून येतो. त्याने रागाने मूठ आवळली. जान्हवी फोन कट करणार एवढ्यात राजवीर लगेच म्हणतो, तुमचे बॉस राजवीर सिंह ओबेरॉय बोलतोय मिस जान्हवी. त्यानंतर मिस जान्हवी हे शब्द ऐकताच जान्हवीच्या लक्षात येतं. ती लगेच आपली जीभ दातांमध्ये चावते आणि स्वतःच्या कपाळावर हात मारत म्हणते, सॉरी सर, मी ओळखलंच नाही. असं म्हणतच तिची नजर बाजूला ठेवलेल्या टर्मिनेशन लेटरवर जाते आणि ती अर्धवट वाक्य थांबवत चेहऱ्यावर चीड आणत म्हणते, बॉस होतात, आता नाही, आणि हा रोप कुणा दुसऱ्यावर दाखवा मिस्टर राजवीर सिंह ओबेरॉय. ठीक आहे, ऑफिसला या, याबद्दल ऑफिसमध्येच बोलू. राजवीर आपला राग आवरत अतिशय शांत आवाजात म्हणाला, जी नाही, मी ऑफिसला येणार नाही. खूप खूप धन्यवाद. असं सांगून जान्हवीनं फोन कट केला. हॅलो, ऐका तर. फोन कट झाल्यावर राजवीर थक्क होऊन पुटपुटला, माझा फोन तिनं कट केला? खरंच फोन कट केला? त्यानंतर रागाने पेटलेला राजवीर 1 सेकंदही न दवडता खाली उतरतो, गाडीत बसतो आणि थेट जान्हवीच्या घरी निघतो. सोसायटीसमोर गाडी थांबताच तो उतरतो. त्याचे बॉडीगार्डही मागोमाग उतरू लागतात, पण तो हाताने थांबवत म्हणतो, तुम्ही सगळे इथून जा. मला जेव्हा हवं असेल तेव्हा मी कॉल करीन. पण सर, बॉडीगार्ड काही बोलणार तेवढ्यातच त्याने मध्येच थांबवत कठोरपणे सांगितलं, जे सांगितलंय तेच करा. असं म्हणत तो एकटाच सोसायटीत शिरला. 4-5 सुरक्षा गाड्या आणि बॉडीगार्ड्स बाहेर उभं ठेवणं त्याला योग्य वाटलं नाही. वर जाऊन किती वेळ लागणार होता. जान्हवी डायनिंग टेबलवर जेवण वाढत होती. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. बेल ऐकताच ती आनंदाने उजळली. अरे वा, तनू आली बहुतेक. आता छान झालं, सोबत जेवता येईल, एकटीला कंटाळा येतो. असं म्हणत जान्हवी उड्या मारत दरवाजाकडे गेली. मोठ्या स्माईलसह जान्हवीनं दरवाजा उघडला. पण समोर राजवीर उभा असल्याचं पाहताच तिच्या चेहऱ्यावरील हसू आणि गालांवर पडणारे खळी एका क्षणात गायब झाल्या. जान्हवीची स्मितरेषा गायब होताना पाहून राजवीरला आतून वाईटच वाटलं. जान्हवीनं ज्या हसऱ्या चेहऱ्याने दरवाजा उघडला होता त्यावरून स्पष्ट होतं की ती कुणा खास व्यक्तीची वाट पाहत होती. पण त्याला पाहताच तिचा चेहरा उतरला. तो काही बोलायच्या आधीच
जान्हवी मोठ्याने म्हणाली, आपण आपण इथे काय करत आहात? जान्हवीला त्याला पाहून धक्का बसला होता. तिला काहीच कळत नव्हतं की तो इथे का आला आहे. राजवीर एका डोळ्यात किंचित मिटत आणि एक कान हाताने झाकत चिडून म्हणाला, हो मीच. आधी कधी पाहिलं नाही का? एवढं का ओरडताय मिस जान्हवी? बहिरा नाही आहे मी. काही सेकंदापूर्वी जे झालं त्याने तो फारच चिडलेला होता. आतून त्याला खूप वाईटही वाटत होतं. मला पाहिल्यावर तिचा चेहरा असा कसा बदलू शकतो? जान्हवीने आपले हात छातीवर गुंडाळले आणि भुवया वर करत राजवीरकडे पाहत विचारले, मला माहीत आहे की तुम्ही बहिरे नाही आहात. मी काही विचारलं आहे का? तुमच्याकडे उत्तर द्याल का? राजवीर दारातून आत येण्याचा प्रयत्न करत म्हणाला, सगळं दारातच विचारणार आहात का? आत बोलायला नाही बोलवणार? राजवीर आत येताच जान्हवीने हात पुढे करून त्याचा रस्ता अडवला. नाही, अजिबात नाही. ती तसाच रागीट स्वरात म्हणाली, तुम्ही तुमच्या पाहुण्यांशी असं वागता का? त्यानंतर राजवीर तिच्या वागण्यावर ताशेरे ओढत म्हणाला, नाही, अजिबात नाही. पण तुम्ही पाहुणे नाही. पाहुणे तर दूरच. तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही आहात. आता कृपया निघा इथून. हे बोलून जान्हवी दार बंद करायला लागली. टर्मिनेशन लेटर मिळाल्यापासून जान्हवी राजवीरवर खूप रागावली होती आणि आता त्याच्याशी बोलण्याचाही तिला मूड नव्हता. राजवीरने हात ठेवून दार बंद होण्यापासून थांबवत विचारलं, पाणी पाणी द्याल का पिण्यास? की तेही नाही? त्याला काहीच कारण सुचत नसल्यामुळे फक्त बोलता यावं म्हणून त्याने पाण्याचा बहाणा केला. हो ठीक आहे, इथेच थांबा, मी पाणी आणते. जान्हवी पुन्हा रागातच म्हणाली, इथेच दारातच? राजवीर अवाक होऊन विचारतो. आजपर्यंत जितके त्याने जान्हवीला त्रास दिले होते तिने आता त्याचा बदला घ्यायचाच ठरवला होता आणि आता तो तिचा बॉस नव्हता, त्यामुळे तिला त्याची अजिबात भीती नव्हती. हो बिलकुल, जान्हवीने मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं. ठीक आहे. कोणताही पर्याय नसल्याने राजवीर शांतपणे मान्य करतो. त्याला वाटलं होतं की पाण्याच्या बहाण्याने जान्हवी त्याला घरात बोलावेल आणि दोघांत बोलणं होईल. असं कोण करतं? दारातच बाहेर उभा राहून काय मी? राजवीर सिंह ओबेरॉय? सिरियसली? काय करतोय मी इथे? जान्हवीच्या वागण्याने तो पूर्ण गोंधळलेला होता. त्याच्याशी वाईट वागण्याची हिंमत कुणाची नव्हती, त्यामुळे हे सगळं त्याच्यासाठी नवीनच होतं. जान्हवी किचनमध्ये पाणी आणायला जाते. संपूर्ण शहरात पाणी पिण्यासाठी यालाच माझं घर मिळालं. खरंच? ती स्वतःशी चिडून बोलत होती. स्पष्ट दिसत होतं की राजवीर पासून किती त्रासलेली आहे. जान्हवी आत गेल्यावर राजवीर मात्र घरात प्रवेश करतो. याआधीही तो तिला सोडायला घरी आला होता, पण तेव्हा बाहेरूनच परत गेला होता. जान्हवी पाणी घेऊन आली तेव्हा तिला राजवीर घरात उभा दिसला. मी सांगितलं होतं ना बाहेर थांबायला, मग आत कसे आलात? राजवीर तिच्याकडून पाणी घेत तिच्या जवळ झुकून हळूच म्हणाला, पायांनी. राजवीर एवढा जवळ आला तेव्हा त्याच्या सुगंधामुळे एका क्षणासाठी जान्हवीचे डोळे मिटले, पण लगेचच ती भानावर येत म्हणाली, पाणी प्या आणि निघा इथून. राजवीर सोफ्याच्या बाजूला बसून पाणी पितो तेव्हाच त्याचे लक्ष टेबलावर ठेवलेल्या प्लेटवर जातं. कुणाची वाट बघत होता का तुम्ही? तो विचारतो. आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं काय?
जान्हवी चिडून म्हणते, कोण खास येणार होतं का? राजवीर भुवया उंचावत पुन्हा विचारतो. राजवीरला हे बोलताना किती वेदना होत असतील हेही जान्हवीला समजत होतं. नाही, पैशांचं काही नाही, जान्हवी निष्काळजीपणे बोलली. तर मग ठीक, असं म्हणत राजवीर ग्लास टेबलवर ठेवतो आणि आपला कोट काढायला लागतो. त्याला कोट काढताना पाहून जान्हवी किंचाळली, अरे हे काय करताय तुम्ही? काय करत आहात म्हणजे? दिसत नाही का? राजवीर तिच्या डोळ्यासमोर हात हलवत म्हणाला. मला दिसतंय म्हणून तर विचारते आहे की हे काय सुरू आहे. यावेळी जान्हवी चांगलीच त्रस्त होऊन बोलत होती. तिच्या लाल झालेल्या चेहऱ्यावरून ते साफ जाणवत होतं. रागातही ती खूप सुंदर दिसत होती. इथे खूप उकडतंय म्हणून कोट काढतोय. राजवीर मात्र अगदी शांतपणे बोलत होता. मग घरात जाऊन काढा ना. इथे का काढताय? जान्हवी पुन्हा चिडून म्हणाली. ठीक, तुम्हाला नको असेल की मी कोट काढावा तर सांगा ना. एसीचा रिमोट कुठे आहे? राजवीर अजूनही निवांतपणे बोलत होता, जणू त्याला काहीच फरक पडत नव्हता. ओ हॅलो, तुम्ही इथून जा, एसीचा रिमोट द्या. जान्हवी त्याची नकल करत चेहऱ्यावर वेगवेगळ्या भावना दाखवत म्हणाली. हो, देऊ नका. मी काही बोललो का? राजवीर अगदी भोळ्या चेहऱ्याने म्हणाला. त्याला पाहून कोणालाही हसू येईल. ऐका, माझ्या घरी एसी नाही, त्यामुळे तुम्ही निघा इथून. जान्हवी दाराकडे हात दाखवत म्हणाली. गाडी खराब झाली आहे, ती दुरुस्त होईपर्यंत मला इथेच थांबावं लागेल. राजवीर पुन्हा निरागस चेहरा करून म्हणाला, जणू राहणं त्याची काहीतरी मजबुरीच आहे. काय, एवढ्या मोठ्या शहरात तुम्हाला राहायला माझंच घर मिळालं? जान्हवी अजून बोलत होती तेवढ्यात राजवीर जवळ आला आणि त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. तुमच्या घराखालीच गाडी खराब झाली आहे, तर इथेच थांबावं लागेल ना? आणि थोडं हळू बोलू शकत नाही का मिस जान्हवी? रिक्वेस्ट आहे. राजवीर खूप जवळ उभा राहून तिच्या डोळ्यात बघत बोलला. जान्हवीही काही क्षण त्याच्या नजरेत हरवली. राजवीर चूप होताच जान्हवी भानावर आली आणि पटकन मागे सरकली. मग पुन्हा मोठ्याने ओरडली, हे माझं घर आहे. मी हवं ते बोलेन, हवं तेवढं बोलेन. राजवीर कानाला हात लावत म्हणाला, हो ठीक, आणि जाऊन सोफ्यावर निवांत बसला. तो इतक्या आरामात बसलेला पाहून जान्हवी त्रासून हात कमरेवर ठेवत पुढे आली. ओ हॅलो, तुम्ही इथेच थांबणार आहात का? हो, बरोबर समजलात मिस जान्हवी. राजवीर पुन्हा शांतपणे म्हणाला. म्हणजे तुम्ही? जान्हवीने बोलायला सुरुवातच केली होती तेवढ्यात राजवीर अचानक उभा राहिला. तो इतका जवळ आल्याने ती थोडी गोंधळली. जान्हवी हलकेच मागे सरकली आणि अडखळत म्हणाली, जा, इथून निघा. बस, इतकी मदत तरी करू शकता ना? राजवीरने इतक्या प्रेमानं म्हटलं की एक क्षण जान्हवी गप्पच झाली. पण लगेच तिला भान आलं. नाही, बिलकुल नाही. ती त्याचा कोट उचलून त्याच्याकडे देत म्हणाली, हे घ्या आणि आता निघा. माझी गाडी खराब झाली आहे, मी घरी कसा जाणार? राजवीर पुन्हा एकदा बहाणा करत म्हणाला. कसं जाणार म्हणजे काय? ऑटोने, बसने कितीतरी पर्याय आहेत. कशातूनही जाऊ शकता, जान्हवी त्याला सुचवत म्हणाली. पण राजवीरला तिच्या कुठल्याच सूचनेत रस नव्हता. राजवीर जितका प्रयत्न करत होता तितकाच जान्हवी त्याच्यासाठी सगळं आणखी कठीण करत होती. बस किंवा ऑटो? राजवीर डोळे फिरवत म्हणाला. काय? प्लीज आता हे तरी म्हणू नका. जान्हवी आपले मोठे डोळे उघडत म्हणाली. काय काय मिस जान्हवी? राजवीर तिरक्या नजरेने तिला विचारतो. हेच की भाडं पण नाही आहे, जान्हवी अगदी निरागसपणे म्हणाली. तिला बोलता बोलता हेच विसरलं होतं की ती ज्या मोठ्या कंपनीत काम करते
त्याचा मालक म्हणजे स्वतः राजवीर आहे. हो, हाच तर मुद्दा राहिला होता. भाडं नाही आहे. जान्हवीच्या बोलण्यावर राजवीर हसू न आवरता खालील ओठ चावत म्हणाला, कुठे राहता तुम्ही? किती भाडं लागतं? जान्हवी एकावर एक प्रश्न विचारत होती आणि त्याला उत्तर द्यायलाही वेळ देत नव्हती. ती बोलतच राहिल्याने राजवीरला मध्येच थांबवत तो म्हणाला, थोड्या वेळात गाडी ठीक होईल. मी सीधाच निघून जाईल. तुम्ही तर 2-3 गाड्यांसोबतच फिरता. बाकी गाड्या? त्या सगळ्याच एकाच वेळी खराब झाल्या काय? जान्हवी मोठे डोळे करून विचारते. राजवीरकडे पर्याय नव्हता म्हणून तो फक्त मान हलवून म्हणाला, हो, तसंच काहीसं. त्यालाही कळत नव्हतं की तो हे सगळं का आणि कशासाठी करतो आहे. पण त्या क्षणी त्याचं मन त्याच्या डोक्यावर भारी पडलं होतं. योग्य अयोग्य काहीच दिसत नव्हतं. फक्त जान्हवीच्या घरी थांबण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. आपल्या सगळ्या गाड्या विकून एक तरी नीट गाडी का नाही घेत? वारंवार खराब होतात वाटतं तुमच्या गाड्या, जान्हवी टोमणा देत म्हणाली. हो, तेच बरं. राजवीर एक पाय दुसऱ्या पायावर ठेवत म्हणाला. थोडा वेळ शांत बसल्यानंतर तो विचारतो, कॉफी मिळेल का? त्यानंतर, नाही, माझ्या घरी तुम्ही पिणारी ब्रँडेड कॉफी नाही. जान्हवी सरळ नकार देत म्हणाली. ओके, चालेल, राजवीर सहजतेने म्हणाला. जान्हवी चेहरा वाकड करत स्वतःशीच पुटपुटत स्वयंपाकघरात कॉफी बनवायला निघून गेली. इथेही याला कॉफीच हवी. राजवीरला खूप गरम होत होतं. त्याला एसीमध्ये राहण्याची सवय होती. त्याने आपल्या पांढऱ्या शर्टचे वरचे 2 बटन उघडली होती. आत्तापर्यंत पॅन्टमध्ये नीट कोचलेला शर्टही बाहेर आला होता. त्या उघड्या बटनांतून त्याचा छातीचा भाग स्पष्ट दिसत होता. शिवाय शर्टची फिटिंग एवढी परफेक्ट होती की त्याच्या मस्क्युलर बॉडीच्या रेषा शर्टमधूनच दिसत होत्या. त्यावर त्याचा सुगंधी परफ्यूम, कुठलीही मुलगी वेडी होईल इतका मोहक. राजवीर हॉलमध्ये इथे तिथे नजर फिरवत होता. ओपन किचन असल्याने तो सरळ किचनकडे गेला. जान्हवी तिथे कॉफी बनवत होती. आपण इथे एकटीच राहता का मिस जान्हवी? राजवीर तिला किंचित संशयाने पाहत विचारतो. हो, मी एकटीच राहते. जान्हवी त्याला कॉफीचा कप पुढे करत म्हणाली. इंटरेस्टिंग. राजवीरला तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता, पण तरीही तो तिच्या बोलण्यावर विश्वास दाखवत असल्यासारखा चेहरा करून पैसे बाहेर काढतो. राजवीर कॉफीचा घोट घेत एक हात खिशात टाकून हॉलमध्ये फिरत होता. जणू काही इथे काय चालतंय ते शोधत होता. आपली वॉक झाली असेल तर तुम्ही जाऊ शकता, जान्हवी त्याला निरीक्षण करताना पाहून म्हणाली. जान्हवीचा आवाज ऐकून राजवीर मागे वळला. काही म्हणालात? तो इतका हँडसम दिसत होता की एका क्षणासाठी जान्हवी पूर्णपणे विसरली की ती काय बोलत होती आणि त्याच्याकडे एकटक पाहतच राहिली. हॅलो, आर यू ओके? राजवीरने विचारलं. त्याच्या बोलण्यावर जान्हवी भानावर आली. काही नाही, काहीही नाही, एवढं बोलून ती सोफ्यावर जाऊन बसली. काय करतेस जान्हवी तू? ती स्वतःशीच पुटपुटत होती. राजवीरही येऊन तिच्या जवळ बसला. विचारणार नाही का मिस जान्हवी, तुम्हाला नोकरीतून का काढलं? राजवीर तिच्याकडे पाहत विचारतो. नाही, जान्हवी पूर्ण ॲटिट्यूडमध्ये चेहरा दुसरीकडे बळबत म्हणाली. ओ खरंच? आणि असं का? मी जाणून घेऊ शकतो का? तो शांतपणे पुन्हा विचारतो. पण आज जान्हवी खूपच रागात होती. नाही, मला तुम्हाला सांगणं आवश्यक वाटत नाही, जान्हवी पुन्हा त्याच टोनमध्ये उत्तरली. तर मित्रांनो, उद्याच्या भागात तुम्हाला या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळेलच. तर नक्की जान्हवी काय आन्सर देईल आणि राजवीरला ते पटेल की नाही? तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.